गोपीचंद नायक अंडर सेक्रेटरी गोवा. आम्ही 19 डिसेंबर 1961 63वा गोंय मुक्ती दिन सेलिब्रेट करतले आणि 63वा गोंय मुक्ती दिन सेलिब्रेट करता आसतना म्हाका सांगपाक खूब खोस भोगता की पुराय गोंय मुक्ती संग्रामात जवळपास 73 मार्टियर्स म्हणजे जेका वीरगती प्राप्त जाली त्या 74 मार्टियरा पैकी आम्ही जवळपास 15 जाण लोक जे आयडेंटिफाईड केले आणि 15 जाण. बट ताज्या वेळार गोवा लिबरेशन लेड बाय पीटर आल्वारीस ह्यांच्यानी गोंयच्या लोकांक जे गोंयच्या भायर आशिल्ले ह्या सगळ्यांक एकी कडेन हाडले आणि फर्स्ट टायम 15 ऑगस्ट 1954 ह्या दिसा आल्फ्रेड आफान्सो, एंटोनी डिसोजा आणि मार्क फेर्नांडीस ह्या पयले फावटी 30 जाणांनी हो सत्याग्रह जो आसा 15 ऑगस्ट 1954 ह्या साली पत्रादेवी आसतलो, पोळे आसतलो ह्या बॉर्डरी वयल्यान गोंयांत मार्च करपाक सुरवात केली. बट ताची संख्या खूब कमी आशिल्ली, त्या खातीर त्या तिगाय जाणांक तिके आशिल्ल्या सगळ्या सत्याग्रहांक अरेस्ट केले डायरेक्टली आणि ताका पोर्तुगीज बंदखणीत घातले गेले. बट त्या भारत सरकार हो विशय सिरियस घेयना म्हणून परत एकदा 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा गोवा विमोचन सहाय्यक समिती ही पुना बेस्ड सहाय्यक समिती आशिल्ली. गोंयांतले आणि गोंया भायले जे सगळे स्वतंत्र सैनीक पुण्यात एकटे आयले आणि गोवा विमोचन सहाय्यता खातीर गोंयांत एंटर जावपाक लागले. सगळ्यात व्हडले सत्याग्रही जे आशिल्ले मोठ्या प्रमाणात हे 2500 सत्याग्रही हे येवपाक भितर सरले आणि हांगा येता आसतना जी शोधर देवी फ्रॉम मध्य प्रदेश ह्यो ज्यो आशिल्ल्यो एक सत्याग्रही आणि फ्रीडम फायटर्स ह्यो मध्य प्रदेशच्यो आशिल्ल्यो त्यो भारताचो तिरंगो हातात घेवन तांच्यांनी पत्रादेवीच्यान मार्च करपाक सुरवात केली आणि पत्रादेवीच्यान मार्च करता आसतना तेज्या वेळार थंयसर आशिल्ले बाकीचे सगळे हे सत्याग्रही हांचेर पोर्तुगीजांनी जेन्ना गुळयो धाडपाक सुरवात केली तेन्ना ते आशिल्ले कर्नल बेनीपाल सिंग ती अवघे 22 ते 23 वर्सांचे युवक हे सगळ्यात फुडें येवन तांच्यांनी आपल्या छातयेचेर गुळयो धरल्यो आणि तातूंतल्यान ते थंयसर वीरगती प्राप्त जाले. अशें ऑलमोस्ट पुराय ह्या सगळ्या हातूंतल्यान 70 सत्याग्रही जे आसा हे तेद्याच वेळार थंयसर वीरगती प्राप्त जाले. ह्या वेगवेगळ्या वीरगती प्राप्त जाल्ल्या सत्याग्रही म्हणजे 1955 पासून ते 1961 पर्यंत आमी गोंय मुक्त न जाल्ल्या उरल्या कारणान म्हणजे बऱ्याचशा जाणांच्यो इवन जो की डेड बॉडी सुद्धा तांच्यो थंयसर धाडल्यो ना. म्हणजे इवन जो तांची क्रियाकर्म सुद्धा जी आसा ती गोंयांतूच केली गेली. म्हणजे उदाहरणार्थ शेषनाथ वाडीकर म्हणजे स्वतंत्र सैनीक हांची क्रियाकर्मय पोर्तुगीजांनी हांगासरच केले. थोरात फ्रॉम द महाराष्ट्र आशिल्ले ते रायबंद्रच्या हॉस्पिटलांत तेज्या वेळार जवळपास 1 म्हयनोभर रायबंद्रच्या हॉस्पिटलांत एडमीट उरले. ते एक्सपायर्ड तेज्या उपरांत रायबंद्रच्याच हॉस्पिटलांत जाले. अशा पद्दतीचे सगळे जे आमी ऑलमोस्ट 74 सुमार जे सगळे स्वतंत्र सैनीक गोंयांतले आणि गोंया भायले हे सगळे आयडेंटिफायड केल्या उपरांत आमच्या लक्षात आयलें की 14 मार्टियर्स जे आसा हांचो फर्स्ट जनरेशन लिगल हेर्स हे हयात आसा. म्हणून आमी ठरयलें निदान की गोंय सरकारा वेळार जे महाराष्ट्रांतल्यान आयिल्ले ताका काय तेन्ना पेन्शनूय दिवंक नाशिल्ली. तेज्या वेळार बाळाराया मापारी सारकिल्ल्याक म्हणजे तेज्या वेळार तांकां पेन्शनूय मेळूंक शकूंक नाशिल्ली. म्हणजे कदाचित हे फ्रीडम फायटर्स आसा हांच्या फर्स्ट जनरेशनाक तेन्ना नोकऱ्योय बी दिवंक ना किंवा तांकां नोकऱ्योय मेळूंक ना. म्हणजे खऱ्या अर्थात गोंय मुक्त संग्रामांत जेंच्यांनी वांटेकारी जाले आपलो प्राण खऱ्या अर्थात प्राणांक लायलो तांकां एक्चुअल बेनिफिट्स जे मेळूंक जाय आशिल्ले ते तांकांय मेळूंक ना, तांच्या फर्स्ट जनरेशनाकूय मेळूंक ना, तांकां तितलो आदर रिस्पेक्ट हो मेळूंक ना. म्हणून 63 वर्सां उपरांत काय जायना म्हाज्या सरकारान डिसिजन घेतलें की आमी अशा पद्दतीचें डिसिजन करून तांकां 10 लाख रुपयाचो निधी हो तांकां दिवप, तांकां सर्टिफिकेट्स ऑफ ऑनर ही तांकां दिवप. आमकां 15 लोक हे आयडेंटिफायड जाले, 15 मार्टियर्सच्यो फॅमिली तेंचे फर्स्ट जनरेशन हयात आसा म्हणजे तांचो चलो किंवा चली हे हयात आसा. म्हणून तांकां आमी ऑलरेडी 10 लाख रुपयाचो चेक येता त्या 18 डिसेंबराक म्हणजे आमच्या गोंय मुक्ती संग्रामाच्या आदल्या दिसा 1 दीस प्रायर तांकां आमच्या मंत्रालयांतल्या हॉलांत आमी कार्यक्रम करून तांच्या फर्स्ट जनरेशनाक आमी तांकां आफयल्या. तांकां सर्टिफिकेट ऑफ ऑनर आनी 10 लाख रुपयाचो चेक दिवन
गोंय सरकारच्या वतीन ह्या 15 लोकांचो हो हॉनर करतले. हेतून जवळपास 15 लोकां पैकी 12 लोक हे आत्तां आयडेंटिफायड जाल्ले आसा. कर्नल वेणुपाल सिंग हांची वीर पत्नी जी वीर माता हिजो हॉनर करपा खातीर हरियाणा हांगासर फाटले फावटी 2022 हांव स्पेशली थंय गेलो. त्या वीर मातेक मेळ्ळो, तिजो सत्कार सन्मान हांव त्या ठिकाणी करून आयलो. उरलेले 12 लोक जे आसा हे आमी आयडेंटिफायड करताले की तुमकां फर्स्ट लिगल हेर आमकां फायंड आवट करचो. भितरल्या 12 लोकांचो फर्स्ट लिगल हेर आनी जर 2 जाण आसत जाल्यार तेंच्यांनी सर्टिफिकेटूय दिले. आमी 2 जाण लिगल हेर आसा ताका डिवायड करून 5-5 लाख रुपया दिवपाचें ठरयलें. 3 जाणांची लिगल हेर सर्टिफिकेट मेळूंक ना म्हणून उरल्या 12 लोकांक आमी एकट्याचीच उरल्या फक्त. 14 लोकांक आमी येता त्या 18 तारखे दीस आमी दिता. तांची नांवां जावन आसा. पयले बाळाराय मापारी म्हणजे जवळपास हांचो जल्म आमचो अस्नोडा बार्देस हांगासर जालो. जवळपास पोर्तुगीजाचेर सगळ्यात पयलीं म्हणजे तांच्या पुलीस स्टेशनाचेर डायरेक्ट बॉम्ब हल्लो जावन हे करपी ते 18 फेब्रुवारी 1955 ते एक्सपायर्ड जाल्ले. हे गोंयांतले फर्स्ट मार्टियर्स आसा. तांची चली आज आमच्या बरोबर आसा. ती चली 18 तारखे दीस येतली. आमी तिका 10 लाख रुपयाचो निधी हो दिवपाचो थारायल्लो आसा. दुसरे कर्नल वेणुपाल सिंग हांची वीर पत्नी हयात आसा. तिका हांव हरियाणा ऑलरेडी वचून तिजो सन्मान करून तिका 10 लाख रुपयाचो चेक दिवन आयलो. जे 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा पत्रा देवीच्या त्या थंयसर तांकां वीरगती प्राप्त जाल्ली. बसवराज हुडगी हे खुद्द कर्नाटकांतले आसा आनी ते 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा रायबंद्रच्या हॉस्पिटलांत ते एक्सपायर्ड जाले. तांकां गोळी लागल्या उपरांत थंय हाडलेले. शेषनाथ वाडेकर हे तशे नाशिक महाराष्ट्रांतले आसा. अजुनूय ही वाडेकर फॅमिली दर 19 डिसेंबराक गोंयांत येता. दर फावटी म्हाकाय मेळ्ळा ह्या फावटी म्हणजे ते 3 ऑगस्ट 1955 म्हणजे हे प्रिपॅरेशन करपा खातीर पयलीं येयल्ले आसल्या कारणान तेरेखोलच्या फोर्टाचेर हांचो हे वीरगती प्राप्त जाल्ली. दुसरे तुळशीराम बाळकृष्ण हिरवे म्हणजेच हिरवे गुरुजी हे बी 127 सत्याग्रहांक घेवन तेरेखोलच्या फोर्टाचेर तेंची एंट्री जाल्ली आनी तेंचो हे जो आसा ते थंयसरूच ते वीरगतीक प्राप्त जाले. नेक्स्ट इजन सकाराम यशवंत शिरोडकर हे खुद्द म्हणटा तशें 13 ऑगस्ट 1955 ह्या दिसा तेंचे वीरगतीक प्राप्त जाल्ले. 14 ऑगस्ट 1955 ह्या दिसा तांकां शॉर्ट डेथ केल्ले. ताज्या उपरांत रोहिदास पी मापारी हे बाळाराय मापारी हांचेच भाव आसा. तेय बी म्हणजे जवळपास तांचोय बी ते तशेंच वीरगतीक प्राप्त जाल्ले. तांचोय लिगल हेर हयात आसा. आमी यशवंत सुखा आगरवाडेकर हे जवळपास आमच्या पोर्तुगीजाच्या हातूंतल्यान तांकांय वीरगती तेन्नाच प्राप्त जाली 17 डिसेंबर 1958 ह्या दिसा. रामचंद्र नेवगी हे बिचोलींतले आसात. जवळपास 10 मार्च 1957 पोर्तुगीजाच्या पुलीस स्टेशन ऑस्ट्रेलियाच्या हांगासर तांकांय बी शॉट केल्ले. बापू विष्णू गावस हे मूळ पेडण्यांतले आसात आनी ते बरोबर तांकांय 15 जानेवारी 1956 तेज्या वेळार तांकां वीरगती प्राप्त जाल्ली. ताज्या उपरांत बाळा धोंडो परब हे मुळांत पेडणेंतले आसात. हांकांय बी म्हणजे जवळपास बाकीच्या सगळ्या सत्याग्रहांच्या बरोबर हांकांय वीरगती प्राप्त जाल्ली. लक्ष्मण नारायण वेलिंगकर हे मुळांत आमचे फोंड्यांतले आसा. वेलंगा ह्या गांवांतले आसा आनी तांकांय त्याच पद्दतीन वीरगती प्राप्त जाल्ली. त्याच बरोबर ताज्या उपरांत केशवभाई सदाशीव टेंगसे हे पैंगिण्या काणकोण हांगासले आसात आनी तांकांय ह्याच दरम्यान म्हणजे मदीं वीरगती प्राप्त जाल्ली. परशुराम आचार्य हे पैंगिणेंतले आसात. ते पैंगीण काणकोण हांगासले आसात आनी तांकांय अशाच पद्दतीन जवळपास 18 सप्टेंबर 1956 हेज्या वेळार तांकां अरेस्ट जाल्ली आनी ताज्या उपरांत तांचो देहांत जालो. 20 सप्टेंबर 1956 तांकां देहांत जालो. अशा पद्दतीन आमकां जे शॉर्टलिस्ट जाल्या हेज्या पैकी 12 स्वतंत्र सैनिकांच्या फर्स्ट जनरेशन आमी येता त्या 18 तारखे दीस तांचो सन्मान 10 लाख रुपयाचो निधी आनी तांकां सर्टिफिकेट ऑफ द हॉनर्स दिवन थारायल्लो आसा. गोंय सरकारान पयलेच फावटी अशा पद्दतीचो हो निर्णय घेवन जे खऱ्या अर्थात जे मुक्ती संग्रामांत ताणें आपले प्राण दिले त्या लोकांचो सन्मान करपाचो थारायल्लो आसा.
फर्स्ट जनरेशनाचे ते आशिल्ले तांकां सर्वीस बी कांय मेळना तांची नातरांक बी कितेंय गव्हर्मेंट जॉब बी दिवपाचो विचार आसा ना, कारण गव्हर्मेंटची पॉलिसी जी आसा आतापर्यंत गव्हर्मेंटान फ्रिडम फायटराचे 3 भुरगीं सुद्दां आसा जाल्यार तांकां दिल्या त्या सेकंड जनरेशनाचो दिवपाचो असो गव्हर्मेंटच्या पॉलिसी जाणटी जाल्ली आसतली म्हणून तर आमी तांकां 10 लाख रुपयाचो निधी डायरेक्ट दिवन ताचो सन्मान करपाचो थारायला. गोंयची ती लिस्ट आसली फ्रिडम फायटर कवर करताले फ्रिडम भुरग्यांक गव्हर्मेंट जॉब तसोच 40 जाणांचे लिस्ट उरला फक्त ते बी एक त्यांच्या फॅमिलीतल्या दोग 3 जाणांक दिले ऑलरेडी सुद्दां आनी एक घातलेलो उरल्या ऑलरेडी 5 जॉब्स म्हाका दिवपाचे ते लिस्ट आमी पळयता कारण एफएफ फ्रिडम फायटर्स कॅटेगरींतलो जो कोटा आसा तेतूंतल्यान काडून दीत आसा म्हाका दिसता आनी थोडे दीस फुडें ते लिस्ट क्लियर जातले. तेजी एज उरल्या काम करपाची त्यांची एज जरी 50 वर्सां जरी जाली जाल्यारूय आमी तांकां जॉब दिता. प्रॉब्लेम कितें जालो सांगता तुमकां पयलीं ही पॉलिसी क्लियर नाशिल्ली एकट्यान 3 जॉब घेतले म्हणून हे लिस्ट तशें उरला. पयलीं आपल्याक जॉब पिवनाचो मेळ्ळा तेणी सोडला क्लार्काचो जॉब घेतला क्लार्काचो सोडला दुसरो जॉब घेतलो. ती पॉलिसी क्लियर कट नाशिल्ली. हांवें चार्ज मुख्यमंत्री म्हणून घेतले आपल्याक ती पॉलिसी क्लियर केली आनी एटलिस्ट एकदा जॉब घेतले एकदाच कट करून परत ताका दुसरो जॉब दिवंक जायना आनी मिनिमम एका फॅमिलीन एक तरी प्रायोरिटी पयलीं मेळचो उरलेल्यांक मागीर मेळचो हे त्या पॉलिसीन हाडल्या उपरांत बऱ्याच जाणांक आतां हे फावटी फाटले फावटी जे ते मेळपाक लागले जाल्यार एके फॅमिलीत ते कोणाकूच मेळूंक ना एके फॅमिलीत तांकां 4 मेळ्ळे अशेंय जालें एकट्यान 3 फावटी घेतले जॉब त्या खातीर बाकीच्यांक जॉब मेळोंक ना अशें जावन उरलेलें पण आतां लिस्ट क्लियर केला उरलेल्यांक एकदा दिवन ते सोंपयता. गोंया भायल्या स्वतंत्र सैनिकाचो म्हणल्या पेक्षा त्याच्या फॅमिलीचो फेलिसिटेशन केला म्हणजे उदाहरणार्थ शेषनाथ वाडेकर हिरवे गुंडी हे कायम 15 ऑगस्ट किंवा 19 डिसेंबराक गोंयांत येता सत्कार जाल्लो बट तांकां केन्ना मदत ही केन्ना करूंक नाशिल्ली किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात तांकां पयशे अशें केन्ना दिवंक नाशिल्ले पण तांचें कॉन्ट्रिब्युशन गोंयच्या फ्रिडम स्ट्रगलांत आसा म्हणून हो निर्णय जो आसा गोंय सरकाराक घेतला. कर्नल बेनीपाल सिंग हांची वीर पत्नी जी आसा पळय तिजो सत्कार हांवें हरियाणाक वचून केलो. खूब जाण येयल्ले म्हणटा पळय हय बट तेन्ना 70 लोक जे आसा पळय ऑल टुगेदर तेन्ना 35 जाण वीरगतीक प्राप्त जाले उरलेले बाकीचे मागीर बऱ्याच जाणांचे रिकॉर्ड मेळूंक नाशिल्ले बऱ्याच जाणांचो फर्स्ट जनरेशन आतां कोण ना म्हणून आमी 70 जाणांक 74 जाणांक आयडेंटिफाय केले म्हणजे तेन्ना जाल्ले 35 लोक आनी उरलेल्या पिरियडात हय मागीर पिरियडात वेगवेगळे कडेन जाल्ले अशेंच जवळपास 39 लोक सुमार बट ते सगळे आयडेंटिफाय केल्या उपरांत सुद्दां आमी कन्सर्न गोंया भायले आशिल्ले तितक्यांक डायरेक्ट कॉन्टेक्ट केलो बट तांचो फर्स्ट जनरेशन हयात ना. इतली वर्सां जाली कोणीच तांची दखल घेवना आतां तुमी खरें बरें काम केलें कशें केन्ना हें जालें अशें करपाक जाय खरें म्हणजे गोंयच्या मुक्तीची 60 वर्सां मनयता आसतनाच मोगीच्या मेळाव्यातर्फे जाल्लो तरी खऱ्या अर्थान गोंयच्या फ्रिडम स्ट्रगलांत कॉन्ट्रिब्युशन घेतलें. आमी पळयता की आतां बरेचशे बाकीचे सगळे फ्रिडम फायटर्स आशिल्ले तांकां आमी कितें ना कितें तरी बेनिफीट दिले पण खऱ्या अर्थात जे वीरगतीक प्राप्त जाले तांकां काय मेळूंक नाशिल्लें पूण म्हाका दिसलें की हें करपाक जाय हाची गरज आसा. आमी आज म्हणजे गोंय लिबरेट जाल्या उपरांत 7 वर्सां जालीं आमी सगळे जाण लिबरेशनची फळां उपभोगता करपाक काय हरकत ना पण ते लिबरेट करपा खातीर तेंच्यांनी खरो आपलो प्राण दिलो आनी कांयच नासतना कोण कर्नाटकच्यान आयलो कोण मध्य प्रदेशच्यान आयलो कोण पंजाबच्यान आयलो कोण हरियाणांतल्यान आयलो वेगवेगळ्या भागांतल्यान इतक्या मोठ्या प्रमाणात हांगासर आयले आनी तांच्यांनी ह्या सत्याग्रहात भाग घेतलो त्या उपरांत आमचे मुख्यमंत्री म्हणून म्हजें कर्तव्य उरता की त्यांच्या प्रती एटलिस्ट आदर प्रेम भावना एक व्यक्त करची म्हणून आमी काय तांकां 10 लाख रुपया दिवप म्हणजे खूब व्हडलें न्ही पण एटलिस्ट इतके तरी त्यांच्या फर्स्ट जनरेशना खातीर दिवप निदान बाबा गोंय सरकारान आमच्या खातीर इतके तरी केलें कारण हांव पळयता की शेषनाथ वाडेकर हिरवे भुरगे हांचे फर्स्ट जनरेशन येवन मेळटा मदींच जर तांच्या फर्स्ट जनरेशन जो चलो आसा वाडेकर ताची परिस्थिती खूब बिकट आशिल्ली ताका आमी मदत करप ह्या खातीर आमी डिसिजन घेतलें. 15च्या शतकांत कुंकळेची देसायाक मारले 16 जाणांक एकटो पळून गेल्लो तुमकां खबर आसतलें तांची बी कितें खबर आसा तुमकां म्हणजे तांची कुंकळेच्या उठावाक जो गार्ड ऑफ ऑनर आनी कुंकळेंतल्या उठावांत 16 जाणांक सर्टिफिकेट ऑफ द ऑनर दिवपाचें काम म्हज्याच सरकारान केलां. कुंकळेंतल्या 15 जुलय ह्या दिसा थंयसर त्या 16 जाणांच्या नांवाच्या सहीत तांकां सर्टिफिकेट ऑफ द ऑनर तांच्या फॅमिलीक दिवपाचें काम म्हज्याच सरकारान केलां आनी परमनंटली आतां म्हणजे ते गार्ड ऑफ ऑनर हो 15 जुलयाक त्या दिसा म्हणजे जाता आनी एट दिल्ली लेवलाचेर
प्रत्येक स्टेटीक आपलो एक आयडेंटिफायड डे मनोवपाचो जो हें आसा पळय भोवमान आसा वॉर मेमोरियलाचेर तो आमी आमचो डे डिसायड केला विच इज 15 जुलय. कारण तो दीस हो भारताच्या इतिहासांतलो म्हत्वाचो दीस आसा. म्हणजे कोलोनियल रुलाच्या अगेन्स्ट जर आवाज कोणी जर पयलीं उठयलो आसत जाल्यार तो गोंयांतल्यान उठयलो आनी तो कुंकळेंतल्या उठावांतल्यान उठयलो. म्हणून आमी आयडेंटिफाय करता आसतना वॉर मेमोरियला फुडें आयजूय बी आतां म्हणजे गोंयचो दीस हो 15 जुलय आसा. गोंयांतलो एक कोण तरी रिप्रेझेंटेटीव वचून थंयसर गार्ड ऑफ ऑनर जो आसा पळय हो मानवंदना दिली वता. सर हे वीरगतीक प्राप्त जाले तांची लिस्ट आसा. अशे स्वतंत्र सैनिकांचे बीन फेलिसिटेशन जातले जे आसा फॉर एक्झाम्पल आतां पर्यंत जे हयात आसा त्या सगळ्या स्वतंत्र सैनिकांचे फेलिसिटेशन म्हज्या सरकारान कित्येक फावटी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्माचेर केलां. थोड्याच दिसाच्या पयलीं आमी लिबिया लोबो जी 100 वर्सां जाली म्हणजे अजुनूय हयात आसा. तुज्या घरा कडेन वचून तेजे आमी फेलिसिटेशन करून आयिल्लें आसा. हयात आसा त्या सगळ्यांच्या ऑलमोस्ट आमी कंप्लीट केला. कोणी एकूय उरोंक ना खूब कमी आसा. जाय जाल्यार लिस्ट केन्ना तरी दिवं शकता. She was also a bureaucrat. Yes, she is a bureaucrat. She is a All India Radio. Yeah, All India Radio job करताली. रीड्स आसा रोहिदास आसा तुम्हाला तो बी तो कायम फंक्शनान आसता. Sir, was in. सर एकच मिनिट हिंदी दोन मिनटां. ना ये एक लिस्ट लास्ट आसा. गोवा सरकार की तरफ से एक्चुअली जो फ्रीडम मार्टियर्स है उनके लिए उनका फेलिसिटेशन करने का प्रोग्राम हमने हमारा 63 लिबरेशन डे 19 दिसंबर 1961 में जो हो रहा है उसके लिए एक खास कार्यक्रम रखा है जो 15 अगस्त 1954 में गोवा लिबरेशन एक्चुअल में स्टार्ट हुआ था. और इस एक्चुअल लिबरेशन में हमारे वहाँ पे तब के फ्रीडम फाइटर्स पीटर अल्वारिस वी हैव गैदर्ड द पीपल और दे मार्च्ड टुवर्ड्स गोवा along with Alfred Afonso, Antonio D'Souza and Mark Fernandez. This is the 15th of August 1954. उसके बाद की मूवमेंट जो स्टार्ट हुई वो 15th of August 1955 और 15th of August 1955 के इंसिडेंट को गोवा विमोचन सहायक समिति ऑलमोस्ट मोर देन 10,000 सत्याग्रही पूरे देश भर में से गोवा में आए. तब 15 अगस्त 1955 यानी तब के अप्रॉक्सीमेटली 35 फ्रीडम्स जो सत्याग्रह आई थी उनके लिए वीर गति प्राप्त हुई. मुझे लगता है भारत सरकार ने भी तब उनकी नोंद नहीं ली थी. उन्हीं कारण गोवा को मुक्ति मिलने के लिए और 14 साल लेट हुआ और 19 दिसंबर 1961 में गोवा को मुक्ति मिली. लेकिन तब के सभी सत्याग्रही जो थे उन सत्याग्रही को आज हम सम्मान कर गोवा सरकार की तरफ से हम सम्मान कर रहे हैं. ऑलमोस्ट हमने फाइंड आउट किया 74 सत्याग्रही से लेके आज तक जो हयात फर्स्ट जनरेशन जो हयात है उनमें से 15 सत्याग्रही के फर्स्ट जनरेशन हमने आइडेंटिफाइड किए हैं और उनके फर्स्ट जनरेशन के लिए गोवा सरकार की तरफ से सम्मान पत्र दिया जाएगा और 10 लाख रुपए का चेक उन्हें हम प्रमाणित कर रहे हैं. उनमें से जो लोग हयात हैं उनको 18 दिसंबर के फंक्शन में हम ऑलमोस्ट 15 लोगों का सम्मान कर रहे हैं. कर्नल बेनीपाल सिंह जो उसमें से सत्याग्रही थे मैं खुद होकर हरियाणा जाके उनकी जो वीर पत्नी हयात है उनका बहुमान करके ऑलरेडी गोवा सरकार की तरफ से हमने किया है. अभी बाकी बचे जो फर्स्ट जनरेशन है उनका सम्मान गोवा सरकार की तरफ से 10 लाख दे के हम कर रहे हैं. उनमें से बाळाराय मापारी हैं, कर्नल बेनीपाल सिंह, बसवराज जुली, शेषनाथ वाडेकर, तुळशीराम हिरवेगुरुजी, बाबूसो केशव थोरात, सखाराम शिरोडकर, रोहिदास मापारी, यशवंत अगरवाडेकर, बापू विष्णु गावस, रामचंद्र नेवगी, बाळा लोलू परब और लक्ष्मण वेलिंगकर, केशव टेंगसे और परशुराम आचार्य इन फ्रीडम फाइटर्स के सभी नाम हैं. इनका फर्स्ट जनरेशन का फेलिसिटेशन का प्रोग्राम गोवा सरकार की तरफ से हमने 18 दिसंबर के लिए रखा है.